नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 594वा भाग. आपल्याला या कविता पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे, सर्व व्यवस्थित आणि पद्धतशीर असल्याशिवाय कोणतेही काम नीट होत नाही आणि कोणताही गोंधळ झाल्याशिवाय आपण कोणताही बदल किंवा प्रगतीही करू शकत नाही. सर्व व्यवस्थित आणि पद्धतशीर असल्याशिवाय कोणतेही काम नीट होत नाही आणि कोणताही गोंधळ झाल्याशिवाय आपण कोणताही बदल किंवा प्रगतीही करू शकत नाही. दुसरी आहे, जर तुझ्याकडे 10 चॉकलेटं असतील आणि एका मित्राने 2 मागितली तर तुझ्याकडे किती असतील? माझ्याकडे 10च असतील, कारण मी कोणालाही माझे चॉकलेट कधीच देत नाही. पण जर कोणी जबरदस्तीने 2 काढून घेतली तर मग किती असतील? 10च असतील आणि एक जखमी माणूस पण असेल. जर तुझ्याकडे 10 चॉकलेटं असतील आणि एका मित्राने 2 मागितली तर तुझ्याकडे किती राहतील? माझ्याकडे 10च असतील, कारण मी कोणालाही माझं चॉकलेट देत नाही. पण जर कोणी जबरदस्तीने 2 काढून घेतली तर मग किती असतील? 10च असतील आणि एक जखमी माणूस पण असेल. तिसरी आहे, शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 125वा भाग. या साऱ्या ब्रह्मांडाचे मूळ मनातच असते, मनावर ताबा असला तर मूळच उखडून जाते. या साऱ्या ब्रह्मांडाचे मूळ मनातच असते, मनावर ताबा असला तर मूळच उखडून जाते. समजण्या जाणण्याची क्षमता आत्म्यातूनच येते, इंद्रियांच्या साह्याने मन काही जाणू शकते. समजण्या जाणण्याची क्षमता आत्म्यातूनच येते, इंद्रियांच्या साह्याने मन काही जाणू शकते. पण जे जाणू शकते ते चित्रासमान असते, खरे वाटते ते चित्र पण ते खरे नसते. पण जे जाणू शकते ते चित्रासमान असते, खरे वाटते ते चित्र पण ते खरे नसते. चित्रात बदल जाणवला तरी तो खरा बदल नसतो, पण इंद्रियांमुळे तो खराच वाटत राहतो. चित्रात बदल जाणवला तरी तो खरा बदल नसतो, पण इंद्रियांमुळे तो खराच वाटत राहतो. चित्रांवरचे मनाचे लक्ष आपण काढून घ्यावे आणि आतील पडद्यावरती लक्ष केंद्रित व्हावे. चित्रांवरचे मनाचे लक्ष आपण काढून घ्यावे आणि आतील पडद्यावरचे लक्ष केंद्रित व्हावे. विचार मनन चिंतन आत्म्याचे सतत करीत जावे, इंद्रियांनी कळते तेथून लक्ष दूर करावे. विचार मनन चिंतन आत्म्याचे सतत करीत जावे, इंद्रियांनी कळते तेथून लक्ष दूर करावे. विचार आणि विवेक दोन्ही बुद्धीने होतात, समाधीमध्ये साधक अंती जाऊन पोचतात. विचार आणि विवेक दोन्ही बुद्धीने होतात,
समाधीमध्ये साधक अंती जाऊन पोचतात. परमानंदाचा अनुभव मग साधकाला होतो. स्वर्गीय असतो तो आणि वर्णनातीत असतो. परमानंदाचा अनुभव मग साधकाला होतो. स्वर्गीय असतो तो आणि वर्णनातीत असतो. तो मुक्त असतो, निश्चल असतो, कर्महीनही असतो. असीम अनंत आकाश असते तसाच तो असतो. तो मुक्त असतो, निश्चल असतो, कर्महीनही असतो. असीम अनंत आकाश असते तसाच तो असतो. वर्णनातीत असतो त्याचा अनुभव घ्यावा लागतो. कल्पने उपमेच्या पलीकडे तो असतो वेद सांगतो. वर्णनातीत असतो त्याचा अनुभव घ्यावा लागतो. कल्पने उपमेच्या पलीकडे तो असतो वेद सांगतो. वर्णनातीत असते त्याचा पुरावा कधीच नसतो. स्वतःचा अनुभव हाच पुरावा तो दाखवण्यासारखा नसतो. वर्णनातीत असते त्याचा पुरावा कधीच नसतो. स्वतःचा अनुभव हाच पुरावा दाखवण्यासारखा नसतो. दाखविले पण दिसले नाही तर पुरावा नसतो. बघण्याची क्षमता असली तरच तो दिसू शकतो. दाखविले पण दिसले नाही तर पुरावा नसतो. बघण्याची क्षमता असली तरच तो दिसू शकतो. वेदांमध्ये हे सारे अनुभवानी लिहिले आहे. अनुभव घेतल्याशिवाय कळणे कसे शक्य आहे. वेदांमध्ये हे सारे अनुभवानी लिहिले आहे. अनुभव घेतल्याशिवाय कळणे कसे शक्य आहे.